आवाज येतोय. एक साथ नमस्ते. बसा बसा. चला सगळी आल्यासारखं आता शिकूया. अरे पण कोणतरी कमी पडतंय. बाई मी आत येऊ? ये अगं दीपा, शाळा दुपारची 12 वाजताची आहे आणि आता 1 वाजलाय. ते मी दुपारचा डिनर करत होती ना. डिनर? दुपारचं जेवणाला लंच आणि रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात की नाही? हो बरोबर, मी बरोबर सांगितलं डिनर म्हणून. कसं काय? जरी मी आता जेवली तरी जेवण रात्रीचंच होतं ना. तुला उशीर झाला, काय झालं हेच सांग आधी. माझ्या आईने मला सांगितले की शाळेत जाताना आजूबाजूला बघत बघत जा, म्हणून मी बघत बघत सावकाश आली. रोज कोणती ना कोणती कारणे असतात तुझ्याकडे. जा बस जा. आता कोणाची नमुना यायचा आहे? मॅडम मी आत येऊ? अरे तुझे बाबा किती कष्ट करून तुला शिकवतात. हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल वाले. हम काले हुए तो क्या हुआ, दिल वाले. हम तेरे 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 चाहने वाले. घड्याळ किती वाजले ते बघ. हम आएंगे भी अपनी मर्जी से और बैठेंगे भी अपनी मर्जी से. चल हवा आन दे. ए बसलास काय? उभा राहा. मला सांग तुला उशीर का झाला? मी चलत येत होतो. अरे तुला जाऊ दे, मी तुला काहीतरी प्रश्न विचारते ती तू सांग, की तू उत्तर सांग. समुद्राच्या मधोमध एक नारळाचे झाड आहे, त्याला भरपूर नारळ लागले, त्यातला एक नारळ तुला आणायचा आहे, तर तू कसं आणशील? किती सोपा प्रश्न विचारलात मॅडम. कसं काय? काय करते माहिती आहे, उडत उडत जाईल, नारळ तोडी आणि घेऊन येईल. उडत उडत जायला समुद्रात उडत उडत जायला पंख काय तुझ्या बापाने लावले होते? मग नारळाचे समुद्र झाड तुझ्या आईने लावले होते. गप्पा बस, खाली बस. काय एक एक नमुने आहे खाली शाळेत. आत येऊ की जेवला जाऊ? ये, आत ये. मॅडम 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 नमस्कार मॅडम. असा असा आणि असा. अरे हे काय घालून आलाय? माझ्या आईने माझा गजरा धुतला म्हणून बाप्पाचा गजरा घातला. का? बापाचा कुत्रा काय धुतला? आईने बाप्पाला धुतला ना. बेटा तू फार मस्ती करतोस. मला सांग तुझं वर्गात लक्ष नसतं, तू वर्गाच्या सतत बाहेर बघत असतोस. तुम्ही मॅडम तुमच्या वर्गात लक्ष हवं. मी मॅडम आहेत, मला माहित आहे. माझ्या वर्गात लक्ष असतं म्हणून माझ्या लक्षात आलं की तुझं वर्गात लक्ष नसतं. माझं वर्गाच्या बाहेर नाही बघत असतो, मी वर्गातच बघतो. हवं तर त्या वीज लक्षात आला. बघा बघा कशी असते, आम्ही नाही जात. बेटा फाजीलपणा करू नकोस. मला सांग तू उशीर का झाला तुला? मी लवकर जाणार होतो, पण मला ना मी घराच्या बाहेर पडलो आणि मला आवाज ऐकू आला. कसला आवाज? भांडण चालू झालो. कोणाचं? आई बाबांचं. मग त्याचा तुझ्याशी काय संबंध? आई बाबा भांडण होते ना, मी तरी काय करणार. आईच्या हातात एक चप्पल, पप्पाच्या हातात एक चप्पल. शाळेत कुठे आहे त्याचं? उशीर झाला हो. हो तुझी रोज रोज नवीन नवीन कारण कुठून येतात रे तुझ्याकडे एवढी शक्ती? हे कारण नाही दे, दुसरंच कारण आहे. असू दे, आणखी मला कारण ऐकायची गरज नाहीये. जा तिथे उभा राहा. काय मॅडम, मला सांग तू त्या नानूला का मारलं? त्याने अभ्यास नाही केला होता. त्याने अभ्यास केला होता की नाही हे सांगणार तू कोण? आणि त्याने अभ्यास केला होता, मी पाहिला होता. त्याने माझा अभ्यास कुठे केला होता? तू दुसऱ्यांना अभ्यास करायला सांगतो? मी तर एकालाच सांगतो, पण तुम्ही तर पुऱ्या वर्गाला सांगता. पण त्या फाजीलपणा करू नकोस. मला सांग तू त्या नानूला का मारलं? आता सांगितलंय ना. जाऊ दे, बस खाली.
होतं पण ती माझ्यासोबत आलीच नाही. अरे ती कविता नाही रे, पुस्तकातली कविता रे. चल खाली. मॅडम मी सांगू? हा सांग. माझ्या कवितेचे नाव कोण पाहिजे? जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे.